हो तुम्हाला वहिनीला उचलून घ्यायचंय. पुशअप बिशअप मारून घ्या थोडं रेडी व्हा. बाप काय खतरनाक वातावरण आहे. आपल्या गाडीचे ना दोन्ही पण टायर पंक्चर झाले अचानक. गणपतीपुळे 31 किलोमीटर राहिलं होतं आणि तेवढा ते कांड होऊन गेलं. आतापर्यंत लाईट होती ते स्वयंपाकाची तिथली नेमकी लाईट गेली. तो दिवस लाईट खराब आहे. गाडीचं वायपर खराब झालं होतं मध्ये टायर पंक्चर. भाऊचा फोन दावर लावणार आहे तिकडं. गणपतीपुळेची इथं पोहोचलेलो आहे. आता आम्हाला हॉल वगैरे बघायचा. या साईडला आपली बस उभी आहे आणि या साईडला गणपतीपुळेचं एंट्री गेट आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही आता सकाळचे 6:30 वाजले आणि आता आम्ही पोहोचलोय जेजुरीला. त्या साईडला मंदिर दिसतंय, जेजुरी गड दिसतोय. सगळे मेंबर या ठिकाणी आता आंघोळीची तयारी करतायत. सगळे चालले आंघोळीला, लेडीज गँग. आणि आम्ही नंतर जाणार आहे. अरविंद तू पण चालला लेडीज गँग मध्ये? हा कोणत्या लेडीज गँगचा? उठाली आहे आपला झोला. निकाल पडे. तुम्ही जोडे पहिले आंघोळ करून फ्रेश होऊन जा बर का. सह्याद्रीचं प्रमोशन तिथं बाथरूम मध्ये जाऊन करते. काय देखो हम नाव केले बॅग लाय. किती वेळपर्यंत घोळघोळ केल्यानंतर फायनली आता निघालेलो आम्ही आंघोळीला. आमचे नवरदेव पुढे निघालेले. सेकंड नवरदेव कुठे गेले? तर या दोन जोड्या आहे ना, ते एक जोडी गेली पळून, एक जोडी चालली पाठीमागून हळू 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 हळू. भाऊ तुम्हाला वहिनीला उचलून घ्यायचंय. 5 पायऱ्या नाही, पूर्ण डायरेक्ट नाही, पूर्ण. काय तयारीत राहा. रेडी व्हा थोडं. हा पुशअप बिशअप मारून घ्या थोडं रेडी व्हा. भाऊ नाही उठत. 2-3 थायवीज मारा लागेल मला. साई कोणाला घाबरतोय? किती भारी आहे ना जेजुरी नगर परिषद जेजुरी. तर आमच्या आंघोळी पण झालेल्या आहे आणि बाकीचे मेंबर आमचे तयार होत आहेत. तोपर्यंत म्हटलं आम्ही बसकडे जातो आणि चहाची तयारी करतोय. गॅस वगैरे सगळं भाऊनी त्यांनी सगळ्या गोष्टी घेऊन आलेले. बरोबर आहे ना भाऊ? आम्ही चाललोय आता स्विमिंग पूल पार करून. ओ जयराम भाऊ लोळा याच्यात सरपंच आहे तुम्ही. ओमनी तर लई कडक कपडे घातले भाऊ. भाऊ उपसरपंच ओमला करायचं काय मग? कपडे घातले भांडारा वगैरे फेकला ना तर आपले नवीन कपडे खराब पण होणार नाही. सिंपल आणि फुल एन्जॉय करता येईल आपल्याला या कपड्यात. काय वाटणार नाही. म्हणलं तुम्हाला कालचेच घालून घ्या सगळे. तुम्ही नाव म्हणत होते नवीन घालायचे. मी कधी म्हणलं नवीन? हा मग घातली तुम्हाला काढायला लावली. त्या साईडचा व्यू इतका सुंदर येत होता माहिती का, की आम्ही 1-2 फोटो पण क्लिक केले. भाऊ फोटो दाखवा. भाऊच्या फोनचे पैसे वसूल झाले काय आज? फोनच तर भाऊ तो फोन साधा सुद्धा थोडी तो. हे बघा फोटो किती भारी आले. हे बघा तिकडे हे बघा हे बघा फोटो एकच नंबर आले भाऊ. यार पैसे वसूल केले यार तुमच्या फोननी. पैसा वसूल म्हणजे दिलेच तेवढे पैसे त्याला वसूल तर करावंच लागेल ना भाऊ. बाबू जर आमच्या संडासला गेले ना भाऊचे तेवढे पैसे खिशातून पडते चिल्लरला. भाऊ सांगा. आमचे सरपंच चालले आता दूध बॅग घेण्यासाठी. धरून आणलं सरपंचाला. चाललेत पळून देवी. तर आमच्या सरपंचाने दूध बॅग पण घेतलेली आहे. मी एक दूध बॅग आहे ना पिण्यासाठी पण घेतलेली आहे. तर आता ना आम्हाला बस मधनं शेगडी गॅस जेवढ्या काही गोष्टी आणलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या गोष्टी काढायच्या आहेत चहा बनवण्यासाठी. आता या ठिकाणी गॅस सिलेंडर पण निघालेलं आहे. फुल भरलेलं आहे ते. शाबाश. चलो भजे भजे कुरड्या पापड. जयराम भाऊनी या ठिकाणी दुधाची बॅग फोडलेली आहे. आमच्या पैलवान मावशी या ठिकाणी लायटर घेऊन आलेले आहे. कोण धोंड मागितलं जरा? जय रे भो कार्यक्रम. साखर कमी टाका आणि पत्ती जास्त टाका. हो आचारी चहा उकली नाही पाहिजे काय? आमचे मेंबर आले पण असं वाटत जत्रा आली आहे. हो भूतांच्या तिकीट घे. आंघोळ घालून आणलं सगळ्याला. चहा प्यायला कसे बसले. कार्तिकची पोस्ट लयच भारी आहे बाबा. जमलं जमलं. व्हेरी गुड व्हेरी गुड. आमचे ज्ञानेश्वर भाऊ ना इकडे कुत्र्याला बिस्किट खाऊ घालताय.
अमोल भाऊ काय घेतलं? ओ दीदी त्या जोडीच्या बाजूला सगळे इकडे होऊन जा. ए बाजूला होऊन जा. चला ना पुढे तर चला, चला पुढे तर चला. आता जोडीची मज्जा येणार आहे. अमोल उठा गेलो. हा मग इथून पुऱ्या बाहेर जाऊन नवरदे नवरी चांगलेच थकले भाऊ. हा जय ना भाऊ तुमको भी इधर आने का है. तुम्हाला तर सगळं उचललो इथून तिथून. भेटू दे म्हणा सगळं उचलतो. वरती आल्यावर एकदम भारी वाटतंय. वरती आल्यावर किती भारी वाटतंय ना. जेवढा थकवा तेवढा सगळा निघून गेला. इकडून कमी बाहेर आलो, इकडून जास्त बाहेर आहे. तर आता ना आम्ही दर्शन रांगेत पण लागलेलो आहे. आमच्या अर्धे मेंबर पुढे अर्धे माग आहे आणि आम्ही मध्यात आहे. तर काही आमच्या सगळ्यांचे इतके मस्त दर्शन झाले माहिती का. आता म्हटलं इथं फोटो वगैरे क्लिक करू, पण आमच्या अर्धे मेंबर मध्ये ना अर्धे पांगलेले. हर्षद सगळ्यांना बोलव ना इकडं. चष्मा लय पडतोय. कुठे बाकीचे? 2 वेळेस पडला तर चष्मा. बाकीच्यांना बोलून इकडं. नको नको रे भाऊ. काय आरती करी म्हाळसा सुंदरी देववाळी नाना परी खंडराचे जागरण देवीचा गोंधळ येळकोट जय मल्हार जय मल्हार. मला सदानंदाचा मस्तकी तुरा अंगावर शाल सदादेव लाल आरती करी जोडी जय मल्हार सदानंदाचा सगळ्यात मोठा आवाज हा म्हणा. हो म्हणा देवाचं नाव घ्यायचंय म्हणा. म्हणा म्हणा ना. जय मल्हार जय मल्हार. तर चला आता दर्शन पण झाले सगळे भंडाऱ्याने आमची आंघोळ पण झालेली. चलो सगळ्यांनी इकडे जोड्या जोड्यांनी फोटो काढला. बाकीचे कुठे गेले रे? अरविंद अरविंद मध्ये बसले मध्ये. हो जयराम भाऊ सगळे जोड्याने फोटो काढ राहिले. तुमची कुठे आहे जोडी? आमची आता पुढे असं काय म्हणते देव जाने काय माहिती कुठे असं देव येईल. अगले सालून को भी लाने का क्या नाही मानायची. तर आता ना इथून आम्हाला पूर्तता करायची रत्नागिरीला जाण्यासाठी म्हणजे गणपतीपुळेला जायचं आम्हाला. आता 10:42 झालेले म्हणजे ऑलमोस्ट 11च पकडू आपण. 12 वाजता आपण परत एकदा ब्रेक घेऊ जेवणासाठी. ए चलो बैठो. आणि जेजुरीच्या दर्शनाला इतकी मज्जा आली माहिती का, इतकी मज्जा. आम्ही सेंटर ऑफ अट्रॅक्शन होतो. सगळे लोक आमच्याकडे बघत होते. काय एवढा आवाज होता आमचा. गणपतीपुळेला जाता आता आहे ना आमच्या ड्रायव्हर भाऊच्या मोबाईलचा डिस्प्लेच गेला. तर आता आम्ही लोणंद मध्ये फलटण मध्ये
इथे त्यांनी मोबाईल रिपेअरला टाकलेला आहे. त्यांचा मोबाईल रिपेअर होऊस तर 20-25 मिनिटं आहे. तोपर्यंत काहीतरी पोटोबा करून येऊ म्हटलं. तर ओम आणि मी निघालो इकडं काहीतरी बघायला, म्हणजे खाण्यासाठी बट काही भेटत नाही तसं व्यवस्थित. तर फायनली आमच्या ड्रायव्हर भाऊचा मोबाईल रिपेअर झालेला आहे. चलो लेट्स गो बेडो. चलो झालं भाऊचं फोन रिपेअर. हो झाला झाला. जमलो बघ कार्यक्रम. आता कर्मल आहे ना. Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. मी मागे एवढा धिंगाणा घातला त्या धिंगाणा मध्ये माहिती का सगळ्यांनी कार्तिकला इतकं मारून घेतलं बिचारायला. जा बाळा पुढे जाय. तुला मार खायचंच आहे का? मार खायचंच आहे तुला? सगळे डोक्यात मारताय तुझ्या बाळा. जा पुढं. नका मारू दे. नको धणू नको. लहान असतो मेंदू रिकामा हल्ला बिल्ला. नको धनू नको. मी असं फिरून मारेल का? आता आता झालं का भेटलं का सबूत? एड्या मी व्लॉग येत होतो. प्रवासात जाता परत एकदा आम्ही ब्रेक घेतलेला आणि सगळ्यांनी एवढा झोपा घेतल्या माहिती का. अरे बाप खतरनाक झोपा घेतल्या. बट वॉशरूम साठी थांबावं लागलंय. आता सगळ्यांना म्हटलं एकदा फ्रेश होऊन जा. थांबलो आणि अचानक भयानक पाऊस चालू झालाय. आमचे बाकीचे मेंबर गेले काही तिकडं पळून, काही बसमध्ये बसले. इकडचं वातावरण बघा किती भारी झालेलं आहे. तर अरविंद आणि मी ना थोडा पावसाचा आनंद पण घेतोय आणि स्वतःचं प्रोटेक्शन करतोय या लाकडानी. जेवढा पाऊस थांबेल तेवढा थांबू दे आमच्या डोक्यावरचा. हो नवरदेव निघायचं का? हर्षिल जायचं वाटतं तुला? Was it me? Is it me? Am I deluded? I'm the one who's always sorry, the conclusion. Even though I offer all of the solutions, I wish you loved me like I love you, it's stupid. When I'm alone with you, I never feel lucid. I wish I wasn't struck by Cupid. I wish when I first saw you, I knew this. When I'm with you, I feel so useless. I feel diluted, my heart's been wounded. Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. With you I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palm. चाललोय ना आमच्या साईडला किती मोठी नदी माहिती काय बघा. हर्षी काय चालू आहे? बस तिथं जाता बघा किती मोठी नदी आहे. अशा ऑफ रोडच्या ठिकाणी या गाडीत फिरायला किती मजा येत असेल. इतकं भारी वातावरण आहे ना बाहेर, खूप भारी. ए यार येडो बाहेर बघा ना काचेचा. तर काहीच मी आता आलोय पुढं आपल्या ड्रायव्हर भाऊला कंपनी. हो भाऊ गप्पा आणा. भाऊ काही गप्पा आणायची बरोबर दिसत नाही पण वातावरण भारी आहे. जायला भाऊ कसं आहे वातावरण? मस्त ना भाऊला बायको नसताना. भाऊ समोर किती आवाज येतो ना. पाठीमाग काहीच आवाज येत नाही इंजिनचा वगैरे. समोर कळतं गाडीला ओढायला किती ताकद लागत असेल. आपल्या गाडीचं इंजिन आहे. आपल्या गाडीचं इंजिन आहे. आपल्याला असं वातावरण गाईस समोर धुकं बघा ना. एक नंबर. हा काय वातावरण आहे. बाप काय खतरनाक वातावरण आहे. एकदम भारी पॉइंटला मी पुढे आलेलो आहे असं जाणवत आहे मला आता. कारण पाठीमागे हे सगळं मिस आउट झालं असतं जे समोरून मला अनुभव घेता येतोय. कसं आहे जयराम वातावरण? ऐकणे पैसे वसूल. साईडला ते एवढं खतरनाक धुकं आहे ना. अरे बापरे. ओ माय गॉड एवढं भारी वातावरण. दादा आम्ही चिपळूण मध्ये परत एकदा ब्रेक घेतलेला आहे आणि घाट इतका भारी होता माहिती का. आणि मी समोर मुद्दाम बसलो होतो कारण व्ह्यू आहे ना सगळा समोरून एकदम भारी बघता येत होता. आणि ते स्टेअरिंग वगैरे वळवतो ना तेव्हा डायरेक्ट असं धडधड व्हायला लागतं. समोरून डायरेक्ट गाड्या येतात. तो काच मोठा आहे ना तसं वाटतं सगळा रोड आपल्या गाडीनेच कव्हर केलाय. आमचे ना चार्जिंगचे पॉईंट खराब झाले होते
आम्ही किती वेळपर्यंत कुटाने करून ते चार्जिंगचे पॉईंट आता रिपेअर केलेले, पण हा पॉईंट सोडून बाकी सगळे पॉईंट आता कामात येणार आहे. तर काही गणपतीपुळेला जाता आता मध्येच मॅटर झाले, आपल्या गाडीचे ना दोन्ही पण टायर पंक्चर झाले अचानक. वेट मुळे झाला पलीकडचं आवाजावर मधलं ते का थोडी हवा आहे. पंक्चर आले दोन्ही हॉटेल मध्ये अलीकडे टायर बसेल पलीकडचं वाजलं हवा पंक्चर दोन्ही पण कम्प्लीट. तर काही या ठिकाणी आता आम्ही स्टेपनी काढलेली आहे. आता बा आमचे काही झाले क्रीम इथला मागला होता. तर आता आहे ना आम्हाला जॅक लावायचंय. हे बा मस्त जॅक कसं राहतं, केवढं मोठं होते. एक काम करा ना, असं उभं करा डायरेक्ट, असं उभं करा मग तुम्ही डायरेक्ट भूषण खाली. हे मोबाईल घ्या. इथून आहे ना गणपतीपुळे 31 किलोमीटर राहिलं होतं आणि तेवढा ते कांड होऊन गेलं. आता त्यांना खाली जाऊन बिचाऱ्यांना काम करावं लागते. तर काही आम्ही एका पंक्चरवाल्याला नेण्यासाठी आलो होतो, कारण त्याच्याकडे जो जॅक आहे ना त्याने तर पॉसिबलच नाही ती गाडी वर उचलणं. तर आम्ही आता इकडनं जॅक घेऊन चाललेलो आहे. आणि जॅक पण त्यांनी कोणत्या शर्तीवर दिला माहिती का? आम्ही जयराम भाऊचा फोन तिथं सोडलेला आहे. जयराम भाऊचा फोन मी तर माझा फोन देऊन टाकला होता त्यांना. ते म्हणे इतना महंगा फोन मत दो म्हणे, सस्तावाला फोन दो. मग जयराम भाऊचा फोन तरी पण 50-60 लाखाचा आहे, पण आम्ही तिथं सोडलेला आहे आणि आता जॅक घेऊन चाललेलो आहे. भाऊचा मोबाईल तिथं दाववर लावून आलोय. तिकडं स्वयंपाकाची तयारी चालू आहे, ते दिसू पण नाही शकत. आतापर्यंत लाईट होती ते स्वयंपाकाची, तिथं तिथली नेमकी लाईट गेली. अरे बापरे, आता दिवस लाईट खराब आहे. गाडीचं वायपर खराब झालं होतं मध्ये टायर पंक्चर. भाऊचा फोन दाववर लावून आलो तिकडं. लय नाद रे, एवढं मॅटर एका दिवसात पहिल्यांदा झालं आमच्या. एवढं मॅटर ते पण डायरेक्ट डोक्याला हात लावायची वेळ आली. जयरामचा फोन तिथे ठेवला तो म्हणतो आमचा फोन चार्जिंग. आणि तिथे ना खिचडी बनवत होते बरं का ते. भाऊ मी बोललो मी काय म्हणतो भाऊ खिचडी चालू, खिचडी खाऊन जाऊ. गाईस फायनली अथक प्रयत्न केल्यानंतर आता टायर निघालेले गाडीचे. आता स्टेपनी लावायची. फायनली आता गाडीला स्टेपनी बसलेली आहे. चला आता पंक्चर काढायला जायचं आपल्याला. इकडे खिचडीची तयारी चालू आहे. हो भाऊ कसं होतं ऍडव्हेंचर, कसं होतं ऍडव्हेंचर? म्हणजे तुमचं इथं होस तर येणार सगळी खिचडीची तयारी झालेली आहे. तुम्ही फक्त येऊन आता भाऊ अन्न पाणी पुरवठा मंत्री, अन्न व नागरी पुरवठा आहे. चलो. तर काही आम्ही इथपर्यंत गाडी आणलेली आता स्टेपनीवरती. आता गाडीचे टायर चेंज करायचे. जयराम बोर झाले आमले आणि आम्ही तर मोबाईल चार्जिंगला लावून दिलेले. त्यांच्या तिथं टायर बसवलं आणि तिथंच मोबाईल चार्जिंगला लावले सगळ्यांनी. आमच्या बाकीच्या मेंबरने खिचडी पण बनवलेली तिकडं. आता आम्हाला भूक पण लागली, बाकीच्यांचे जेवण झाले. बट जेवढे आम्ही इकडे टायर फिट करायला आलो होतो ना तेवढ्यांचे जेवण बाकी 4-5 जणांचे. लय भूक लागली, खतरनाक वाली भूक डायरेक्ट. तर काही त्या ठिकाणी आता पत्तरवाडी येतात वहिनी, इकडे खिचडी पण आहे. काय चालू तिकडे तर आता ना पोटभर जेवण झालेलं आहे. आले आम्ही डायरेक्ट जेवणावर तुटून पडलो होतो. मस्त खिचडी झाली होती. गडबड सडबड जी खिचडी केली होती ती एकच नंबर टेस्टी झाली होती. तर काही फायनली आता आम्ही गणपतीपुळेची इथं पोहोचलेलो आहे. आता आम्हाला हॉल वगैरे बघायचा आहे. या साईडला आपली बस उभी आहे आणि या साईडला गणपतीपुळेचं एंट्री गेट आहे. आणि काही आजचा ब्लॉग मी आता याच ठिकाणी एंड करतोय. मला एडिट पण करायचा आहे ब्लॉग, परत नेक्स्ट डेचा ब्लॉग पण चालू करायचा आहे. खूप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. खूप इंटरेस्टिंग ब्लॉग येतात त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.